या गुड आफ्टरनून. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी कोल्हापूरवरून. ओके, प्रॉपर कोल्हापूरच्या आहात तुम्ही? हो. ओके. कोल्हापूर समोरच्या 5 समस्या सांगा बरं. सर सध्या कोल्हापूरमध्ये नदी प्रदूषण, तसेच महापुराची समस्या आहे, रस्त्यांचा विकास म्हणावा तेवढा झालेला नाही आहे, आणि जागोजागी कचरा व्यवस्थापन सुद्धा झाले आहे. बरं, कोण जबाबदार आहे तुम्हाला असं वाटतं बरं या सगळ्या गोष्टींसाठी? सर या सगळ्या गोष्टींसाठी एकतर प्रशासनाकडून व्यवस्थित कारवाई होणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे नागरिकांचाही रोल तिथं महत्वाचा ठरतो असं वैयक्तिक. बरं, तुम्ही आता ऑलरेडी कार्यरत आहात किंवा कॉलेजवर स्कूलवर स्पोर्ट टीचर म्हणून का सोडला आहे जॉब? सर सोडलेला आहे. सोडला 2018 मध्ये सोडला तुम्ही, का बरं? सर एकतर मी प्रायव्हेट सेक्टरला जॉब करत होते, सो अशी इच्छा होती की जॉब सिक्युरिटी सुद्धा महत्वाची आहे, म्हणून मी MPSC प्रिपरेशन चालू केली 2019 पासून. त्यानंतर मग मेन्स वगैरे दिला, PSI मेन्स, टॅक्स असिस्टंट मेन्स, आणि आता हे. पण आता मधल्या काळामध्ये बरंच गॅप गेलेला आहे, मग आता सध्या काय सुरू आहे तुमचं? सध्या सर मी MPSC प्रिपरेशनच करते. बरं, क्रीडा अधिकाऱ्याचं काय कर्तव्य असतं बरं? सर तालुका क्रीडा अधिकाऱ्याची जिल्हा क्रीडा शासन कार्यालयाकडून येणारी जी अनुदाने आहेत ती तालुका क्रीडा अधिकारी तपासणी करून परत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला अहवाल देते. त्याचबरोबर वेगवेगळ्या विविध खेळांमधील शिबिरं आयोजन करणे, त्याचबरोबर ती आजूबाजूचा परिसर म्हणजेच क्रीडा संकुल वगैरेची सुशोभीकरण, परत तिथली काही असेल तर डागडुजी वगैरे करण्याचं काम चालू करतो. तुम्ही स्पोर्ट्स प्लेयर आहात बघा, कुठला स्पोर्ट्स आहे तुमचा? व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल आहे. सध्या आपला आपण कुठं स्टँड करतो बरं जगाचा विचार केला तर आपण? सर आपली व्हॉलीबॉल आता ओव्हरऑल रँकिंग 67 आहे ऑल वर्ल्ड मध्ये. आपण फक्त वर्ल्ड चॅम्पियनशिपलाच क्वालिफाय झालेलो आहे. एशियन चॅम्पियनशिप मध्ये आपल्याला 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. कोण आहे बरं सध्या आपल्या भारतीय टीमचं कॅप्टन? विनीत चौधरी जेंट्स मध्ये, आणि लेडीज मध्ये मिनिमोल अब्राहम. बरं, हा तुमचा जो प्रोफाईल फोटो आहे हा कधीचा आहे बरं? सर 2020 चा फोटो आहे. आता तुम्ही जॉब कराल, समजा आता तुम्हाला येत्या काळात जॉब लागला, ओके, तुम्ही कसं मॅनेज कराल बरं? तुमचं लग्न झालेलं आहे, सो कसं डील कराल तुम्ही या गोष्टी? सर मी दोन्हीला समन्वय साधण्याचा प्रयत्न करेल. जेवढा वेळ माझा ऑफिस टायमिंग असेल किंवा मला फील्डवर दिला असेल ते मी माझ्या जेवढा मला 100% तिथं देता येईल तेवढा मी देईल, आणि फॅमिली लाईफ सुद्धा इक्वल बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेल. व्हॉलीबॉलमध्ये भारत एवढा जो आहे बॅक फुटवर आहे, याची काय कारणं वाटतात बरं तुम्हाला? सर याची कारणं म्हणजे एकतर आपल्या देशात क्रिकेटला जेवढी लोकप्रियता आहे तेवढी व्हॉलीबॉलला नाही आहे, आणि व्हॉलीबॉल हा गेम ऑलरेडी त्या गेमचा उगमच USA अदर कंट्रीजमध्ये झाल्यामुळं त्या गेमची इकडे लोकप्रियता तशी कमी आहे. आणि तसे जिओग्राफिकल कंडिशन, परत बऱ्याच योजना आहेत त्या गरीब मुलांपर्यंत किंवा तळागाळातल्या प्लेयर्सपर्यंत पोहोचत नाहीत, तर त्यांना अपकमिंग किंवा विविध योजनांमध्ये. सोशल सायन्स तुमचं BA मध्ये झालं, कोणकोणते विषय होते तुम्हाला? सोशल सायन्स मध्ये सर 4 वेगवेगळे सब्जेक्ट होते. त्यामध्ये मानवी विकास व व्यवस्थापन होते, परत सामाजिक. मला सांगा, महिलांचा जर आपल्याला सहभाग वाढवायचा आहे क्रीडा क्षेत्रामध्ये तर काय गोष्टी केल्या पाहिजे आपण? महिलांचा जर सहभाग क्रीडा क्षेत्रामध्ये वाढवायचा असेल तर विविध योजना महिलांसाठी राबवल्या गेल्या पाहिजेत. तसेच तळागाळापर्यंत जाऊन महिला म्हणजे त्यांची फिजिकल कंडिशन बघून अशा खेळांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. बरं, आपण बघतो की अजून पण जो ॲटिट्यूड आहे पॅरेंट्सचा असेल किंवा युवकांचा असेल तर तो प्रोफेशनल जॉब्स जे असतात मेडिकल इंजिनिअरिंग याच्याकडे असतो, पण स्पोर्ट्सकडे तेवढा नाही आहे. हा जो दृष्टिकोन आहे हा कसा चेंज करण्यात येईल, काय करावं लागेल याच्यासाठी? सर शासनाकडून विविध आता जसे एक्झाम्स घेतल्या जातात तशा शासकीय नोकऱ्या सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटते. कारण सेंट्रल लेवलवरती कोणकोणत्या पॉलिसीज आहेत बरं स्पोर्ट्ससाठी? फिट इंडिया मुवमेंट आहे, तसेच खेलो इंडिया मुवमेंट आहे, त्यामध्ये युनिव्हर्सिटी लेवल, विंटर, पॅरा. आता पॅरा आताच लेटेस्ट चालू झालेलं आहे. सोशल मीडियाचा वापर करता तुम्ही? हो सर. कोणकोणते प्लॅटफॉर्म वापरता? सर मी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम.
बरं, मला सांगा, बेसिकली जे युवक आहेत बरोबर, तर त्यांना आपण म्हणतो की फॅसिलिटीज ज्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, त्याच्या अभाव असल्यामुळे डेव्हलपमेंट आपल्या स्पोर्ट्समध्ये दिसून येत नाही. पण एकीकडे दृष्टिकोन असा पण आहे की स्वतः जे त्यांचं पार्टिसिपेशन आहे वेगवेगळ्या स्तराला, स्कूल असेल, कॉलेजेस असेल, तिथे ते दिसून येत नाही आपल्याला. म्हणजे जर प्रयत्न जर केले तर प्रत्येक ठिकाणी जे आहे, आज आपण बघतो वर्ल्ड चॅम्पियन्स इंडियामधून जे आहे ते तयार होतात. इन्फ्रास्ट्रक्चर व्यतिरिक्त अजून कुठे कुठे इश्यूज आहेत बरं? सर, ग्राउंड लेवलला मला असं वाटतं की ज्या खेळाडूंना म्हणजे परिस्थितीमुळे असेल किंवा इतर कुठल्या कारणांमुळे असेल तर तेवढं प्रोत्साहन नाही मिळत आहे, तर ते प्रोत्साहन दिलं तर खेळाडू उभरता किंवा खेळाचा विकास किंवा प्रचार प्रसार होऊ शकतो. बरं, तुम्ही आता कोल्हापूरचे आहात. हो. कोल्हापूरमध्ये मातीतले खेळ जे आहेत त्याच्यासाठी कोल्हापूर ओळखलं जातं. कुस्ती त्याच्यातला एक खेळ आहे बघा. आपण जर बघितलं की भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर जे कुस्तीपटू करतात त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या कुस्तीपटूंचा किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर कुस्तीपटूंचा तेवढासा सहभाग आपल्याला दिसत नाही. याचं काय कारण आहे? सर, कुस्तीचा उगम आणि विकास म्हणजे कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलं जातं. अशा प्रकारे बाहेरचे मल्ल जे येऊन कोल्हापूरमध्ये तयारी करतात त्या मानाने लोकलचे जे आहेत ते कमी पडतात असं मला वाटते. बाकी इतर हरियाणा वगैरेचे जिल्ह्या स्टेटमध्ये जे लोक आहेत ते जास्त तयारी करतात असं वाटतं. याच्यामध्ये टेक्निकल काही इश्यू आहेत की मातीतली कुस्ती, मॅटवरची कुस्ती, असे काही इश्यू आहेत का? हा, मातीतली कुस्ती सर ही पारंपरिक पद्धतीची आहे. मॅटची आता जी आहे ती आताच्या जनरेशन मध्ये जी कुस्ती आहे ती मॅटवरती खेळली जाते. तर आता ऑलिम्पिकला सुद्धा मॅटवरील कुस्तीला जे प्राधान्य दिलं जातं ते मातीतल्या कुस्तीला नाही दिलं जातं. महाराष्ट्राचं क्रीडा धोरण कधी आलं होतं बरं? जून 2012. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ. थँक्स.